राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, राज्यातील ज्या नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्या सर्व रेशनधारकांना खऱ्या अर्थाने भरपूर दिवसानंतर या ठिकाणी दिलासा मिळायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, रेशनधारकांना तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना आता रेशन कार्डच्या गहू तांदळासोबत अजून काही वस्तू दिल्या जाणार आहेत। तर त्या वस्तू कोणकोणत्या आहेत, यासोबत रेशन कार्डवरती पैसे दिले जाणार आहेत। एकंदरीत रेशन कार्डवरती किती पैसे दिले जाणार आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा रेशन कार्डवरील गहू तांदळासोबत मिळणाऱ्या वस्तूंचा लाभ आणि रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत मिळणाऱ्या वस्तू आणि मिळणारे पैसे यांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल। एकंदरीत मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही सुद्धा सोशल मीडियावरती बातम्या ऐकलेल्या असतील, अखेर त्याचा निर्णय झालेला असून आता रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत विविध वस्तू आणि पैसे कशा पद्धतीने वितरित केले जाणार आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं आवर्जून तुम्ही सर्व रेशनधारकांनी पाहायचा आहे। आता बघा, रेशनधारकांना आपल्या राज्यातील पिवळे आणि केसरी रेशनधारकांना राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून घरकुल अनुदान योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळत असतो। म्हणजेच राज्यातील ज्या पिवळे आणि केसरी रेशनधारकांना स्वतःचे घर नसते त्यांना प्रधानमंत्री घरकुल योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना अशा योजनांच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी केंद्र सरकार पैसे देत असतं। त्यासोबत जर त्यांना घर बांधण्यासाठी जागा नसेल तर त्या जागेसाठी सुद्धा पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना या योजनेच्या माध्यमातून जागेसाठी सुद्धा पैसे देत असतं, घरासाठी सुद्धा पैसे मिळत असतात। बघा, जर तुम्हाला या 2026 सालामध्ये घरकुल योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तो लाभ कशा पद्धतीने मिळवायचा आहे त्याची माहिती, यासोबत घर बांधण्यासाठी जागा नसेल तर त्या जागेसाठी कसे पैसे मिळवायचे असतील, जागा कशी मिळवायची आहे याविषयी सुद्धा माहिती देणार आहे। बघा, तुम्ही निमशहरी भागामध्ये राहत असाल, गावाकडील भागामध्ये राहत असाल किंवा डोंगर दऱ्यामध्ये राहत असाल आणि तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ या रेशन कार्डवरती घ्यायचा असेल, यासोबत घराच्या जागेसाठी या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही सुद्धा पाहायचा आहे। यासोबत रेशनधारकांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सरकारच्या माध्यमातून रेशनधारक कुटुंबांना विविध वस्तूंचा लाभ रेशन कार्डवरती मिळत असतो। याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला गहू आणि तांदूळ हे 100% मिळत असतात। यासोबत प्रत्येक सणाला आनंदाचा शिधा हा वाटप केला जात होता। मागच्या काही वर्षांपासून तुम्हाला सुद्धा आनंदाचा शिधा मिळालेला असेल, या शिध्यामध्ये तुम्हाला विविध वस्तू दिल्या जात होत्या। याच पद्धतीने आता 2026 सालामध्ये तुम्हाला आनंदाचा शिधा कशा पद्धतीने दिला जाणार आहे, याविषयी काय निर्णय झालेला आहे का याची माहिती सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, जेणेकरून सर्व रेशनधारकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळून जाईल। यासोबत रेशनधारकांना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की पंतप्रधान मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून याच रेशन कार्डवरती या ठिकाणी शेळी पालन योजनेचा लाभ सुद्धा दिला जात असतो। म्हणजे सरासरी शेळी आणि बोकड अशा पद्धतीने योजना असते। या योजनेच्या अंतर्गत राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना शेळी पालन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जात असतो। त्यासोबत तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असते त्यांना दवाखान्यामध्ये सुद्धा मोफत उपचार दिला जात असतो। सरासरी 5 लाख रुपयापर्यंत पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना 5 लाख रुपयापर्यंत उपचार दिला जात असतो। त्याच पद्धतीने रेशनधारकांना आता तुमच्यासाठी मोठमोठे लाभ जाहीर करण्यात आलेले आहेत। जर तुम्हाला या रेशन कार्डच्या आधारावरती या लाभांचा फायदा घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ सविस्तर पाहायचा आहे। हा लाभ कुठे सुरू आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे, यांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, कोणकोणते लाभ आहेत याची माहिती सुद्धा सांगत आहे। यासोबत रेशनधारकांना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की या रेशन कार्डच्या माध्यमातून शिलाई मशीनचा लाभ घेता येत असतो। आता जर तुम्ही पुणे शहरामधील असाल किंवा विविध जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत असाल आणि जर तुम्हाला शिलाई मशीनचा लाभ घ्यायचा असेल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही कसा लाभ घेऊ शकता, या शिलाई मशीनसाठी कुठे अर्ज करावा लागतो, शिलाई मशीन खरेदीसाठी किती पैसे मिळतात याची संपूर्ण सविस्तर माहिती देऊन टाकतो। कोणत्या जिल्ह्यामध्ये शिलाई मशीनचे अर्ज सुरू आहेत याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेचं नाव आहे। बघा, ज्यांना शिलाई मशीनचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून अर्ज करायचा असतो, परंतु हे अर्ज वर्षानुवर्ष सुरू नसतात, तर काही कालावधीसाठी काही जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी अर्ज सुरू असतात। तर या ठिकाणी आपण या शिलाई मशीनचे अर्ज कुठे कुठे सुरू आहे त्याची माहिती पाहणार आहोत।
यासोबत जर तुम्ही शेतकरी असाल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि जर तुम्हाला शेतीची अवजारे यांच्यासाठी निधी मिळवायचा असेल तर हा निधी कशा पद्धतीने मिळवायचा आहे त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो। म्हणजेच माझं सांगण्याचं उद्दिष्ट एकच आहे की ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असतं त्यांना राज्य सरकार आणि केंद्र सरकार मोठमोठे फायदे देत असतात। त्यातच आता 2026 साल सुरू होऊन थोडेफार दिवस उलटलेले आहेत। या 2026 सालामध्ये पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना कशा पद्धतीने कोणकोणत्या लाभांचा लाभ घेता येईल, तुम्हाला कशा पद्धतीने फायदा घेता येईल याची माहिती देऊन टाकतो। कारण काय होतं की या ठिकाणी भरपूर असे रेशनधारक आहेत की ते आजारी पडत असतात, ऑपरेशन होत असतात आणि ते दवाखान्यांमध्ये खटाखट लाख 2 लाख रुपये व्याजाने काढून भरत असतात, परंतु त्यांना माहिती नाही की या रेशन कार्डवरती त्यांना मोफत उपचार मिळू शकतो। त्यामुळेच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। 2026 मध्ये तुम्हाला या रेशन कार्डवरती कोणकोणते लाभ घेता येतात असतात, म्हणजे 2025 मध्ये तर तुम्हाला सर्व लाभ मिळालेले असतील, परंतु ज्या रेशनधारकांना 2026 मध्ये जे लाभ मिळणार आहेत त्या लाभांविषयी माहिती नसेल तर हा व्हिडिओ सविस्तर पहा। यासोबत सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत आहेत की रेशन कार्डवरती 9000 रुपये मिळणार, रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत 170 रुपये मिळणार, रेशन कार्डवरती पैसे मिळणार, अशा बातम्या तुम्ही सुद्धा ऐकलेल्या असतील। तर एकंदरीत रेशन कार्डवरील पैसे कसे मिळवायचे आहेत, रेशन कार्डवरती खरंच पैसे वितरित होणार आहेत का, कधीपासून वितरित होणार आहेत याविषयी माहिती देतो। यासोबत रेशन धान्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे, तर हा बदल कशा पद्धतीने करण्यात आलेला आहे, तुम्हाला गहू तांदूळ वाढवून दिले जाणार आहेत का, गहू तांदळासोबत अजून काही वस्तू दिल्या जाणार आहेत का, त्याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। आता बघा रेशनधारकांना 2026 नुसार ज्यांचे वार्षिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा कमी असतं त्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असतं, ज्यांचं 1 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न असतं त्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड असतं आणि ज्यांचं उत्पन्न 1 लाखांच्या पुढे असतं त्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असतं। एकंदरीत या 3 रेशन कार्डाची ही वर्गवारी करण्यात आलेली आहे, सर्वांना माहिती असेल। आता बघा पिवळ्या रेशनधारकांसाठी, केसरी रेशनधारकांसाठी कोणकोणते लाभ आहेत आणि फक्त पांढऱ्या रेशन कार्डसाठी कोणकोणते लाभ आहेत याची माहिती देतो। परंतु जर तुम्हाला मोफत भांडे संचांचा लाभ घ्यायचा असेल, म्हणजेच 1 रुपया भरून तुम्हाला मोफत 35 ते 36 भांडी तुम्हाला घ्यायची असतील, यासोबत तुम्हाला घर नसेल घराचा लाभ घ्यायचा असेल, तुम्हाला जर एखादा व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायासाठी पैसे पाहिजे असतील, म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला एका स्कीमच्या माध्यमातून हे पैसे कसे मिळणार आहेत, ही गव्हर्नमेंटची स्कीम आहे हे सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा, सविस्तर माहिती पाहिली, पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला सत्य माहिती पाहायला मिळत असते, परंतु अर्धवट माहिती पाहिली तर तुमचं नुकसान किंवा तोटा होऊ शकत असतो। त्यामुळे व्हिडिओ कधी पण शेवटपर्यंत पाहत जावा। एकंदरीत आपण शेतकऱ्यांसाठी, राज्यातील महिलांसाठी, राज्यातील ज्येष्ठांसाठी अशा पद्धतीने ज्या पण काही योजना आहेत, जे पण काही तुमचा फायदा करणारे लाभ आहेत त्याची वर्गवारी करून तुम्हाला या ठिकाणी सांगत आहेत। बघा रेशनधारकांना राज्यामध्ये महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू आहे, तुम्हाला सुद्धा माहिती असेल। त्याच पद्धतीने राज्यातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या पेन्शनच्या नुसार त्यांना विविध योजना सुरू आहेत। वृद्धकाळानुसार या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, विधवा ताईंसाठी विधवा पेन्शन असेल, अपंग जे आहेत, निराधार जे आहेत त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना, अशा पद्धतीने विविध नागरिकांसाठी, विविध लाभार्थ्यांसाठी विविध योजना सुरू आहेत। आता त्याच पार्श्वभूमीवरती राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना, केसरी रेशनधारकांना रेशन कार्डवरती पैसे मिळणार, रेशन कार्डवरती 10 वस्तू मिळणार, 5 वस्तू मिळणार, अशा बातम्या फिरत आहेत। तर एकंदरीत तुम्हाला रेशन कार्डवरती खरंच पैसे मिळणार आहेत का, वस्तू मिळणार आहेत का त्याविषयी माहिती देतो। परंतु रेशनधारकांना तुम्हाला रेशन कार्डच्या माध्यमातून कोणकोणते लाभ मिळत असतात, कशा पद्धतीने तुम्ही फायदा करून घेतला पाहिजे याविषयी माहिती देऊन टाकतो। बघा सर्वात अगोदर पहिली गोष्ट, जर तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल किंवा तुमचं वय 21 वर्षांच्या पुढे असेल आणि तुमच्याकडे जर स्वतःचं घर नसेल, तुमचं लग्न झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला सरकारच्या माध्यमातून पहिली म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना, दुसरी योजना या ठिकाणी बघा शबरी आवास योजना, यासोबत रमाई आवास योजना, अशा 2 ते 3 योजनेच्या माध्यमातून तुम्हाला घरासाठी पैसे दिले जात असतात। ही योजना केंद्र सरकारची आहे, म्हणजेच पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून या योजना राबवल्या जात असतात। ज्यांना घर नसेल त्यांनी घरकुल योजनेचा अर्ज कधीपासून
कधीपासून सुरू होणार आहेत, कशा पद्धतीने करायचे आहे त्याची माहिती देतो। यासोबत ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नसेल आणि त्यांना घर जर बांधायचं असेल तर त्यांना जमिनीसाठी सुद्धा पैसे मिळत असतात। आता हे पैसे कसे मिळत असतात याविषयी सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। परंतु ज्या राज्यातील महिलांना शिलाई मशीनचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी शिलाई मशीनचा लाभ कसा घ्यायचा आहे, यासोबत जर तुम्हाला दवाखान्यांमध्ये जर वाटत असेल की आपलं मोफत ऑपरेशन झालं पाहिजे, आपल्या या ठिकाणी 1 रुपयाही खर्च न करता आपल्या या ठिकाणी दवाखाना फ्रीमध्ये झाला पाहिजे, तर तुम्ही या ठिकाणी हा व्हिडिओ सविस्तर पहा। या ठिकाणी तुमचा दवाखाना कशा पद्धतीने तुम्हाला मोफत मिळू शकतो। या ठिकाणी पिवळे रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमचा दवाखान्याचा खर्च कशा पद्धतीने कमी केला जाऊ शकतो, पूर्णपणे या ठिकाणी 1 रुपया सुद्धा भरावा लागणार नाही, त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो। बघा रेशनधारकांनो, आपण या रेशन कार्डवरती वर्षानुवर्ष फक्त गहू आणि तांदूळ घेत आलेलो आहे। याच्या पलीकडे आपल्याला कोणताही लाभ माहिती नाही, कारण आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचतच नाही। ही माहिती शहरी भागामधील जे रेशनधारक आहेत त्यांना माहिती पोहोचत असते आणि ते त्याचा फायदा 100% करून घेतात। परंतु ग्रामीण भाग असेल, निमशहरी भाग असेल, या भागांमधील जे रेशनधारक आहेत तर त्यांच्यापर्यंत ही माहिती न पोहोचल्यामुळे त्यांना विविध योजनांचा लाभ घेता येत नाही, विविध गोष्टींचा लाभ घेता येत नसतो। परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून ग्रामीण भागामधील, निमशहरी भागामधील सर्व रेशनधारकांना जे रेशन कार्डवरती लाभ मिळतात त्या सर्व रेशन कार्डवरील लाभांची माहिती देण्याचं काम करत असतो। यासोबत रेशनधारकांनो, पाहायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला सरकार मोफत सोलर पॅनल सुद्धा देत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत अनुदान भरावे लागते, त्यानंतर तुम्हाला तब्बल 3 लाख रुपयांचा सोलर सुद्धा मिळत असतो। यानंतर जे शेतकरी आहेत आणि त्यांना पाण्याची कमतरता भासते तर त्यांना सरकार विहिरी सुद्धा मंजूर करून देत आहे। यासोबत ज्यांच्याकडे म्हशी असतील, गुरे असतील आणि त्यांना गोठा बांधण्यासाठी पैसे नसेल तर त्यांना गाय गोठ्यासाठी सुद्धा पैसे मिळत असतात। ज्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची लागवड केली जाते आणि कांद्याचं नुकसान होत असेल त्या भागांमध्ये कांदे चाळाचा सुद्धा लाभ दिला जात असतो। तारे, कुंपण यासोबत ट्रॅक्टरची अवजारी अशा विविध योजना या रेशन कार्डवरती मिळत असतात। परंतु राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना ह्याची माहिती नसल्यामुळे त्यांना याचा लाभ मिळत नसतो। यासोबतच या ठिकाणी पिवळ्या रेशनधारकांना, केसरी रेशनधारकांना सरकारच्या माध्यमातून शेळी पालन योजनेचा लाभ सुद्धा मिळत असतो। बघा सरकार काय करतं की मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांच्याकडे सातबारा असतो त्यांना शेळी पालनचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळत असतो। बघा काही भागांमध्ये 4 शेळ्या 1 बोकड, काही भागांमध्ये 9 शेळ्या 1 बोकड, अशा पद्धतीने विविध जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार या शेळी पालन योजनेचा लाभ या रेशन कार्डवरती मिळत असतो। बघायला गेलं तर रेशन कार्डचे असंख्य फायदे आहेत, परंतु याचा आपण फायदा करून घेत नाही। जे फायदा करून घेतात ते 100% योग्य पद्धतीने करत असतात, परंतु रेशनधारकांना यापुढे तुम्ही 100% फायदा करून घ्यायचा आहे। तर एकंदरीत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रेशन कार्डवरील पैसे आणि रेशन कार्डवरील वस्तू तुम्हाला खरंच मिळणार आहेत का याचीच खात्री करण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। तर बघा रेशनधारकांना 100% रेशन कार्डवरती पैसे मिळतात, त्याचा GR सुद्धा तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देणार आहे। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यामधील सरासरी 52 लाख नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे। तर या ठिकाणी सर्व जिल्ह्यामधील सर्वच रेशनधारकांना हे पैसे मिळत नाहीत। आता यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, कोणत्या रेशनधारकांना हे पैसे मिळत असतात त्याविषयी तुम्हाला माहिती देतो, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी वेळ जाणार नाही आणि तुम्हाला सत्य माहिती पोहोचून जाईल। परंतु रेशनधारकांनो, एकंदरीत पाहायला गेला तर राज्य सरकारकडे आणि अन्न पुरवठा विभागाकडे मोठ्या प्रमाणामध्ये रेशनधारकांनी तक्रारी नोंदवलेल्या होत्या की रेशन कार्डचा गहू आणि रेशन कार्डचा तांदूळ हे चांगल्या क्वालिटीचे मिळत नसल्याची माहिती भरपूर रेशनधारकांनी दिलेली होती। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डवरील गहू आणि तांदूळ चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे देण्यात येईल अशी माहिती सुद्धा या ठिकाणी मिळालेली आहे। या ठिकाणी आता विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तांदळाचा भात शिजत नसल्याचे, रेशनच्या गव्हाच्या, तांदळाच्या या ठिकाणी विविध काय ज्या वस्तू बनवत असतो, उदाहरणार्थ गव्हाच्या पोळ्या चांगल्या येत नव्हत्या, चपात्या चांगल्या येत नव्हत्या, रेशनच्या तांदळाचा भात शिजत नव्हता, मोठ्या पद्धतीने अशा विविध समस्या या ठिकाणी समोर आलेल्या होत्या। त्यामुळे आता रेशनधारकांना काळजी करू नका, चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे तुम्हाला गहू तांदूळ मिळेल। आणि जे रेशन दुकानदार असतात जे तर तुम्हाला कमी धान्य देत असतील तर त्यांच्याकडून या ठिकाणी तुम्ही जास्त धान्य घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे सरकारने तुम्हाला सरासरी 3 किलो 2 किलो अशा प्रमाणामध्ये गहू आणि तांदूळाची मान्यता करून दिलेली आहे। सरासरी 5 किलो या ठिकाणी रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ तुम्ही घेतलेच पाहिजेत। एकंदरीत आता पाहायला गेलं तर रेशन कार्डवरती किती पैसे मिळतात, कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळतात, कसा फायदा घ्यायचा आहे याविषयी माहिती देऊन टाकतो। आता बघा रेशनधारकांना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल
मिळून 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यापैकी सरासरी 14 जिल्हे हे आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबांचे जिल्हे आहेत. बघा, 14 जिल्ह्यामधील आत्महत्याग्रस्त असणाऱ्या कुटुंबांच्या या ठिकाणी जे मुले बाळे असतील, पत्नी असेल, तर त्यांना हे रेशन कार्डवरती पैसे दिले जातात. परंतु याच्यासाठी केसरी रेशन कार्ड त्यांच्याकडे असणं बंधनकारक आहे. ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड असतं त्यांच्या घरामधील प्रत्येक व्यक्तीला 170 रुपये, म्हणजे सरासरी 10 व्यक्ती असेल तर त्यांना महिन्याला 1700 रुपये या केसरी रेशन कार्डवरती मिळत असतात. सरासरी 10 महिन्यांचं पकडलं तर 17,000 रुपये आणि उर्वरित म्हणजे सरासरी 18-19,000 रुपये या ठिकाणी या 14 जिल्ह्यामधील आत्महत्याग्रस्त असणाऱ्या कुटुंबांच्या या ठिकाणी त्यांना मिळत असतात. ज्यांना माहिती नसेल 14 जिल्ह्यामधील असतील तर या ठिकाणी त्यांनी लाभ घ्यायचा आहे. डिस्क्रिप्शनमध्ये 14 जिल्ह्यांची यादी देतो. परंतु सध्याच्या स्थितीला एक गोष्ट लक्षात घ्या की रेशन कार्डवरती सरसकट सर्वांना पैसे मिळत नाहीत. फक्त गहू तांदूळ या ठिकाणी मिळत आहे.